नमस्कार, मी ओमकार मिस्त्री तुम्हा सर्वांचं क्रेझी किडा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात या छोट्याशा खारुताईपासून झाली असली तरी आजचा भाग हा काही विशेष आहे आणि तो काय विशेष आहे हे तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल। तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। तसेच जर तुम्ही क्रेझी किडावर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज क्रेझी किडाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करतात तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गोष्ट सुरू होते ती आमच्या काळू बाळूपासून। अहो, काळू म्हणजे आमचा कडकनाथ कोंबडा आणि बाळू म्हणजे पांढरी कोंबडी। याशिवाय अजूनही आमच्याकडे कोंबडी होती। लॉकडाऊनमध्ये आवड म्हणून आम्ही सगळ्या व्हरायटीची कोंबडी आणून ठेवली होती। त्यात गावरान, कडकनाथ, सुरती, गिरिराज असेही काही प्रकार होते। तर या कोंबडीचं वैशिष्ट्य म्हणजे हिची पिसं ही उलटी असतात, लाईक कर्ली हेअर, म्हणून हिला उलट्या पिसाची कोंबडी म्हणतात। तर या ज्या कोंबड्या आहेत यांच्या डोक्यावर हा पिसांचा तुरा असतो, अगदी मोरासारखा। तर या सगळ्यांना बाजू ठेवून आपण आता गोष्टीकडे वळूया। तर गोष्ट आहे काही महिन्यांपूर्वीची। तर एक दिवस काळू बाळू ऊन खात मातीत लोळत बसले होते। कदाचित ते आपले फ्युचर फॅमिली प्लॅनिंगच करत होते आणि थोड्या दिवसात आम्हाला त्याची जाणीव सुद्धा लागली। आमच्या कोंबडीने अंडी घालून ती त्यावर रवणीला बसली होती। काही दिवसानंतर त्या अंड्यातून चिमुकली टपोरी अशी गोंडस बाळं बाहेर आली। पांढरीचं हे पहिलंच बाळंतपण होतं, त्यामुळे सगळ्यांमध्ये उत्सुकताही होतीच आणि तिच्या त्या रंगीबेरंगी गोजीरवाण्या पिल्लांना बघून कोणी पण हरपून गेलं होतं। जशी ही पिल्ले मोठी होऊ लागली तसतसा त्यांचा चिवचिवाट साऱ्या घरात गजबजू लागला होता। आपल्या वेगळेपणामुळे आणि डिफरंट व्हरायटीजमुळे ती सगळ्यांना आवडत तर होतीच, पण त्यांनी सगळ्यांना लळासुद्धा लावला होता। आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण असं की आपला जो भारत देश आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि पूर्वीपासून शेतीला पूरक असे व्यवसाय त्यासोबत करण्याची प्रथा चालू आली। म्हणजे पशुपालन, कुक्कुटपालन असे शेतीला जे जोड व्यवसाय होते ते त्याबरोबर लोक करत होते। परंतु त्यानंतर विविध कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा आणि काही गोष्टींमुळे लोक शहरांकडे धावू लागले आणि शेतीसोबत जे काही जोडधंदे होते ते सुद्धा बंद झाले। तसेच मार्केटमध्ये आता जास्त फायदे देणारी ब्रॉयलरसारखी कोंबडी उपलब्ध झाली, त्यामुळे गावठी कोंबडी किंवा घरगुती कोंबडी यांकडे लोक फारसे वळत नाही। परंतु लॉकडाऊन नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की शहरातून खूप लोक पुन्हा गावी परतले। मग अशा लोकांकडे कमीत कमी बजेटमध्ये जे व्यवसाय उपलब्ध होतात अशा व्यवसायांकडे ते वळू लागले। मग अशामध्ये अनेक जोडधंदे आले। दुग्ध व्यवसाय आला, मांस पालन, अंडी, कोंबडी म्हणजे कुक्कुटपालन। तर अशा लोकांसाठी हा स्पेशल आजचा व्लॉग होता की काही लोकांची संकल्पना आहे खेड्यामध्ये राहून माणूस काही करू शकत नाही, पण आज आपण अशी आपल्यासमोर काही उदाहरणं आहेत की ज्यांनी घरगुती व्यवसायातून करोडोची उलाढाल केली आहे। कुक्कुटपालन हा व्यवसाय महिलांसाठी एक जोड व्यवसाय म्हणून पाहता येतो। तसे यामधून मांस मिळते, अंडी यांसारख्याही गोष्टींची विक्री करता येते। आज बघता तर मार्केटमध्ये गावठी कोंबडी किंवा घरगुती कोंबडीला जास्त मागणी आहे आणि साधारण 300-350 रुपये किलोने किंवा गावात घ्यायचं झालं तर 700च्या वरती कोंबडा विकला जातो साधारणपणे। म्हणजे या गोष्टींना आता मार्केटमध्ये ही चांगला दर आहे। हा जो व्यवसाय आहे यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंटसुद्धा करावी लागत नाही किंवा यांच्या खाद्याचा किंवा इतर प्रश्न म्हणतात तर आपण जे घरातील उरलं सुरलं असेल किंवा
धान्य गोटा जो वाया जातो तो सुद्धा आपण त्यांना घालून वाढू शकतो. म्हणजे यांच्यासाठी काही विशेष असं करायला गरज नाही. यांना स्वच्छता दूध सुद्धा म्हटलं जातं, कारण ही घरच्या आसपास असलेला कचऱ्यातील जीवजंतू, किडी मुंगी यांसारख्या जीवांना सुद्धा खाऊन आपलं पोट भरतात. तसेच आपल्या घरा आसपास असणारा धोका सुद्धा कधी कधी ते दाखवून देतात. म्हणून खेड्यामध्ये जास्त प्रमाणात लोक कुक्कुटपालन करताना आपल्याला दिसून येतं. तर आजचा भाग जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.